हॅलो स्टुडंट, PLPC फिजिक्स बाय गाडे सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. In this video, we will discuss about the point kinetic theory of gases in which kinetic energy per unit volume, kinetic energy per mole and kinetic energy per molecule. Now we will see the one by one. Okay, see the first one, kinetic energy per unit volume. Kinetic energy of the gas, kinetic energy per unit volume of the gas. बघा आता तो कायनेटिक या आधी आपण एक प्रेशरचे इक्वेशन पाहिलेले आहे. द प्रेशर ऑफ गॅस इज इक्वल टू 1/3 रो CRMS चा स्क्वेअर. आता रो म्हणजे काय तर मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे, ठेवू शकते इथं बघा P बरोबर 1/3 मास अपॉन व्हॉल्यूम CRMS चा स्क्वेअर. डिवाइडचे व्हॅल्यू इकडे मल्टिप्लाय येते म्हणजे PV बरोबर इकडे काय 1/3. आता याला 2 ने मल्टिप्लाय करू, 2 ने डिवाइड करू, CRMS चा स्क्वेअर. बट 1/2 इंटू m इंटू CRMS चा स्क्वेअर म्हणजे कोण कायनेटिक एनर्जी. तुम्ही या ठिकाणी लिहू शकता हे बघा 1/2 m इंटू CRMS चा स्क्वेअर. हे सगळं काय लिहू शकतो आपण कायनेटिक एनर्जी. नाउ देयरफॉर PV इज इक्वल टू 1/3 2 into 1 2 PV is equal to so 2/3 into kinetic energy. So we get kinetic energy is equal to 3 multiply na 3 into PV 2 divided लेते so 3/2 PV. This is the kinetic energy of gas. Kinetic energy per unit volume म्हटलं तर डिवाइड काय पाहिजे व्हॉल्यूम. मग याला जर व्हॉल्यूम भाग दिला, ठीक आहे, किंवा हे मल्टिप्लायचे व्हॉल्यूम इकडे डिवाइड आणले, इकडे काय होईल मग 3/2 P कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. 3/2 into P. P is the pressure. So this is the expression about the kinetic energy of the gas and kinetic energy per unit volume of gas. 3/2 P. ठीक है. Now the next one, kinetic energy per unit mole. Kinetic energy per unit mole. ठीक आहे, तेवढं पॉज करून लिहून घ्या. आपण ते बघूया कायनेटिक एनर्जी पर युनिट मोल किंवा सॉरी कायनेटिक एनर्जी पर मोल पर मोल. ओके, आता पर मोल म्हटलं तर आपल्याला एक माहिती असणं आवश्यक आहे की n मोल आणि 1 मोल. 1 मोल मध्ये मॉलिक्यूल जे असतात ते असतात Na नंबर ऑफ मॉलिक्यूल. ठीक आहे, Na नंबर म्हणजे 1 मोल मध्ये Na नंबर ऑफ मॉलिक्यूल असतात तर n मोल मध्ये किती असेल n into Na नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता बघा कायनेटिक एनर्जी, मग एका मॉलिक्यूलची एनर्जी किती असेल काढूया. समजा गॅसचा हा एक मॉलिक्यूल आहे, याची स्पीड आहे समजा u1 या C1 म्हणून C1. ठीक आहे, आणि याचा मास आहे m. तर याची कायनेटिक एनर्जी किती आहे ना, सो कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल गॅस 1 मॉलिक्यूल ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ गॅस इज इक्वल टू किती येणार. सो 1/2 m इंटू C1 चा स्क्वेअर मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर. ठीक आहे, हा जनरल फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. ओके, आता समजा जर मी तुम्हाला म्हटलं की कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस और ह्या गॅसमध्ये जेवढे मॉलिक्यूल आहेत त्या सगळ्या मॉलिक्यूलची जर एनर्जी काढली तर आपल्याला कोणाची एनर्जी भेटेल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. ठीक आहे, पण ते काय भेटेल ते बघा आता. सो दिस गॅस कंटेन नंबर ऑफ मॉलिक्यूल, दिस गॅस कंटेन नंबर ऑफ मॉलिक्यूल. म्हणून आपण काय सांगू शकतो कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इज इक्वल टू काय येणार 1/2 m into C1 चा स्क्वेअर प्लस 1/2 m into C2 चा स्क्वेअर प्लस 1/2 m into C3 चा स्क्वेअर प्लस डॅश 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 1/2 m into Cn चा स्क्वेअर. बिकॉज दिस मॉलिक्यूल दिस गॅस कंटेन n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. ठीक आहे, आता यामध्ये 1/2 अँड मास कॉमन आहे, काय आलं C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर प्लस C3 स्क्वेअर प्लस Cn चा स्क्वेअर डॅश डॅश डॅश
CN². ठीक आहे, या प्रकारे. आता जर समजा आपण ह्याला n मल्टिप्लाय केलं आणि n डिवाइड केलं तर मग 1/2 m C1² + C2² + C3² प्लस काय CN² n मल्टिप्लाय करूया आणि n डिवाइड करूया. सो ही जी किंमत असणार आहे C1² + C2² + C3² C1² अपॉन n म्हणजे कोण माहिती आहे, CRMS². म्हणजे याचा आपण काय लिहू शकतो, CRMS². ठीक आहे, मग काय ना, देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इज इक्वल टू किती येणार, n पुन्हा 1/2 n इंटू हे m इंटू CRMS². लक्षात सगळ्यांच्या. आणि n इंटू m म्हणजे काय, मास ऑफ गॅस. सो दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. ओके, लक्षात सगळ्यांच्या. आता बघा, एवढं पॉज करून लिहून घ्या. ठीक, ओके, लिहिलं तर बघा आता. ठीक आहे, तर हा ही जी किंमत आहे कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस 1/2 n इंटू m C² CRMS². ठीक आहे, आता पहा दुसरं. आपण आताच पाहिलं प्रेशरच्या बाबतीत. सो व्हॉट इज द प्रेशर्स. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसच्या बद्दल त्या ठिकाणी बघितलं आहे. सो प्रेशर इज इक्वल टू आपण काय फॉर्म्युला पाहिला 1/3 ρ CRMS². ठीक आहे, आता पहा ρ म्हणजे काय येणार मग, तर मास अपॉन व्हॉल्यूम इंटू CRMS². इथे हे जे मास कोणाचं आहे, मॉलिक्यूलचं, मास ऑफ मॉलिक्यूल. तशा प्रकारे हे मास ऑफ गॅस आहे आणि मास ऑफ गॅस इज इक्वल टू काय नाही, n नंबर ऑफ मॉलिक्यूल इंटू मास ऑफ सिंगल मॉलिक्यूल. या जागेला किंमत ठेवून द्या p डिवाइडचे v इकडे मल्टिप्लाय 1/3. ठीक, मग हे काय येणार मग, कॅपिटल M ऐवजी कॅपिटल N इंटू स्मॉल m. ठीक आहे, इंटू CRMS². लक्षात घ्या. मग कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस जर डिवाइड केलं PV न तर मग आपल्याला काय मिळेल पहा. सो देअरफॉर this we can say this is equation first and this is equation second. So kinetic energy divided by PV. Kinetic energy किती आहे मग, 1/2 n into small m into CRMS² divided by याची किंमत किती आहे 1/3. ठीक आहे, कॅपिटल N into small m CRMS² कॅन्सल. स्मॉल m कॅन्सल. ठीक आहे, त्यानंतर n कॅन्सल. लक्षात घ्या, 3 कुठं जाईल, पुढं 3 म्हणजे 3/2 दिस इज द कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू PV. ओके, जे आपण सुरुवातीलाच काढलं होतं कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणून डिवाइड मल्टिप्लाय इकडे काय येईल डिवाइडला. आता बट PV बरोबर काय येणार. समजा हा जो गॅस आहे हा 1 मोल आहे. इफ दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. ओके, इफ दिस गॅस इज अ 1 मोल, इफ गॅस इज अ 1 मोल, गॅस किती मोल असेल, 1 मोल असेल, तर मग ह्या n ची किंमत किती असेल, तर n इज इक्वल टू, ठीक आहे, n इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो 1. तुम्ही या ठिकाणी ही पण किंमत देऊ शकता या ठिकाणी काय, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इज इक्वल टू 3/2 nRT. ठीक आहे, गॅस किती आहे, जर 1 मोल असेल तर n ची किंमत किती असेल 1. मग 1 या ठिकाणी जर आपण ठेवला तर कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल गॅस, आता गॅस किती आहे 1 मोल, ठीक आहे, इज इक्वल टू पहिला गॅस होता किती होता माहित नाही पण आता किती आहे 1 मोल, तर मग n ची किंमत किती होणार 1. सो आन्सर येणार 3/2 RT. दॅट्स इट. ठीक आहे, हे डेरिवेशन आपण सुरुवातीला काढलं होतं आणि या पद्धतीने आपण करू शकतो.
So many, there are so many types to find out this. Okay, so many ways to find out these equations. So what is the kinetic energy of 1 mole? That is 3 by 2 RT. इथं लक्षात ठेवायचं या प्रकारे पॉझिटिव्ह लिहून घ्या. आता पाहूया कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल किंवा पर मॉलिक्यूल किंवा कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल. तर बघा ना, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल किंवा 1 मॉलिक्यूल, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, 1 मोल of gas contain Na म्हणजेच ॲव्होगाड्रोच नंबर. नंबर ऑफ मॉलिक्यूल. किती मॉलिक्यूल कंटेन करतात? एका मोलमध्ये किती मॉलिक्यूल आहेत? Na. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी किंवा Na इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल. कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल. लक्षात घ्या, एका मोल मध्ये मॉलिक्यूल किती आहेत? Na. म्हणजे Na इंटू 1 मॉलिक्यूल, एका मॉलिक्यूलची एनर्जी मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ मॉलिक्यूल इंटू 1 मोल, म्हणजे आपल्याला एनर्जी कोणाला भेटणार? कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल. आता कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल मध्ये किती आहे? तर कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल आहे किती आहे? ते लिहू शकतो डायरेक्टली 3 by 2 RT इंटू Na इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल गॅस, 1 मॉलिक्यूल. कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल दॅट इज अ पर मॉलिक्यूल. आपल्याला ही किंमत पाहिजे. मग Na मल्टिप्लायला आहे तर इकडे काय येईल? तो डिवाइडला. म्हणजे काय येईल? therefore कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल इज इक्वल टू 3 by 2 RT upon Na. But K is a Boltzmann constant Kb and that is R upon Na. R upon Na म्हणजे काय? बोल्टमॅन कॉन्स्टंट. आणि मग या ठिकाणी R upon Na च्या जागेवर आपण काय लिहू शकतो? तर Kb. ठीक, म्हणजे आपल्याला काय किंमत मग? तर मग आपल्याला किंमत येणार त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज इक्वल टू 3 by 2 kT. तर हे फॉर्म्युलेच आपल्याला त्या ठिकाणी ध्यानात ठेवायचे. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल, कायनेटिक एनर्जी पर मोल अँड कायनेटिक एनर्जी पर युनिट वॉल्यूम. ठीक, एवढं पासून लिहून घ्या फास्ट. तर यामध्ये काही कॉन्स्टंटच्या किमती याच्या आधी आपण बघितलेल्या आहेत. आता बघू त्या ठिकाणी काय ना, आपण 1.1314 जूल पर मोल पर केल्विन. त्यानंतर आपण जर पाहिले की Na म्हणजे ॲव्होगाड्रोस नंबरची किंमत तर ती किती आहे? तर 6.023 इंटू 10⁻23 पर मोल. ठीक आहे. मग Kb म्हणजे काय आहे? तर Kb आहे 8.314 डिवाइडेड बाय 6.023 इंटू 10⁻23. हे आहे जूल पर मोल पर केल्विन डिवाइडेड बाय हे आहे पर मोल. ठीक आहे. मग मोल काय होतं इथं? कॅन्सल. म्हणजे आणि यांचं 10⁻23 वर गेलं काय होतं? 10⁻−23. आणि याचा जर त्या ठिकाणी भागाकार केला तर तो नियर अबाउट 1.38 जूल पर केल्विन. दिस इज द बोल्टमॅन कॉन्स्टंट. याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी? तर हे काही कॉन्स्टंट पण आपल्याला ध्यानात ठेवायचे. प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला याचं त्या ठिकाणी गरज पडते. ठीक आहे. तेवढं लक्षात असू द्या, किमतीच आणि काही कॉन्स्टंट. कारण फिजिक्समध्ये प्रॉब्लेम न्यूमेरिकल सोडवताना ह्या कॉन्स्टंट ह्या किमती आपल्याला येणं आवश्यक आहे.
जेव्हा या किमती आपल्याला आवश्यक येतील तेव्हा या ठिकाणी प्रॉब्लेम याची सोडवणं खूप सोपं आहे. ठीक आहे. आता हे जे काय 3 फॉर्म्युले मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहेत, जसं की P इज इक्वल टू 3/2, ठीक आहे, किंवा PV इज इक्वल टू 3/2, किंवा K बरोबर 3/2 PV. दुसरं K बरोबर आहे 3/2 सगळीकडेच आहे RT. हे आलं पर मोलचं, हे गॅससाठी आणि मॉलिक्यूलसाठी जर विचार केला तर फक्त R ऐवजी काय ना KT. तर हे 3 फॉर्म्युले ध्यानात ठेवायचे, प्रेशरचे, व्हॉल्यूमचे, मोलचे, मॉलिक्यूलचे. कोणाचे? मॉलिक्यूलसाठीचे. यावरून आपण न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करूया. एवढं पॉज करून लिहून घ्या.